मुखवटा लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. हॅलो मॅडम, आज भेटूया का? बरेच दिवस झाले भेटलो नाही. हर्षद म्हणाला. चालेल, संध्याकाळी घरी जेवायलाच ये. नीलम आणि पिल्लूलासुद्धा घेऊन ये. चटकन रिद्धी म्हणाली. ए बाई, बायको माहेरी गेली आहे, त्याचं सुख 4 दिवस तरी उपभोगू देणार आहेस की नाही? हसत हसत हर्षद म्हणाला. ओ आय सी, म्हणून आमची आठवण झाली तर. नाहीतर आमच्या भेटीचा योग कुठून जुळायला? रिद्धीच्या या टोल्यावर हर्षद म्हणाला. आता तू टोमणेच मारत राहणार आहेस की दुसरं काही बोलणार आहेस? बरं बाबा, ये संध्याकाळी भेटून बोलू. रिद्धीने फोन ठेवला आणि ती कामाला लागली. संध्याकाळी घरी जाताच तिने घर आवरायला घेतलं. घर तसं टापटीप होतं. असंही पसारा करायला घरात होतंच कोण? एकटा जीव सदाशिव. नाही म्हणायला सकाळी कामाला शांता मावशी तेवढ्या येऊन जात. फ्रेश होऊन तिने ब्लॅक कॉफी घेतली आणि खिडकीत जाऊन बसली. सूर्यास्त झाला तरी अंधार झाला नव्हता. या अगदी उलट तिचं आयुष्य होतं. तिच्या आयुष्यात मात्र संध्याकाळ व्हायच्या आधीच सूर्यास्त झाला होता. म्हणूनच संध्याकाळची ही कातर वेळ तिला बेचैन करून टाकायची. मनातली मरगळ दूर झटकून ती कामाला लागली. कुकरमध्ये एकीकडे बिर्याणी लावली, दुसरीकडे कोशिंबीर करून घेतली. तेवढ्यात बेल वाजली. दरवाजा उघडताच भला मोठा हायफाय करत अर्षद आत आला. ही घे ग, तुझी आवडती रसमलाई. एवढी कशाला रे उगीच आणलीस? मी एकटी अशी किती गोड खाणार आहे? नाराजीने ती म्हणाली. तुझा प्रॉब्लेम रसमलाई आहे? गोड खाण्याचा आहे की एकटीने खाण्याचा आहे? भुवया उडवत त्याने विचारलं. त्याच्या डोक्यावर हलकीच चापटी मारत ती म्हणाली. झाला आगाऊपणा सुरू तुझा? नाही ग, गंमत करतोय. एवढा तर अधिकार आहेच ना, तो म्हणाला. बस झालं, आता लगेच अधिकार हक्काच्या गोष्टी करू नकोस. बरं, जेवायला वेळ आहे की आत्ताच घेऊ? तिने विचारलं. नको नको, आधी गप्पा मारू मग जेऊ. चालेल ना, की तुला मला कटवायची घाई झाली आहे? डोळे वटारत त्याने विचारलं. मग मात्र ती हळवी झाली. नाही रे, येऊन जाऊन बोलायला तू एकटाच तर आहेस. हक्काने माझा रागही तुझ्यावर काढते आणि माझं मनही तुझ्याकडेच मोकळं करते. तिचा आवाज कातर झाला. मग मी सांगतो ते ऐकत का नाहीस? मी म्हटलं ना, मी स्वतः तुषारशी बोलेन. त्याचे काही गैरसमज असतील तर मी स्वतः दूर करेन. माझ्याकडून काही चुकलं असेल तर नाक रगडून माफीसुद्धा मागीन. आपली बाजू आपण त्याच्यासमोर मांडू ना, समजून घेईल तो, हर्षद म्हणाला. तेच तर नको आहे ना मला. का मांडायची मी माझी बाजू? किती वेळा मांडायची? आणि मुळात त्याने समजून घेतलं काय किंवा नाही घेतलं काय? मला त्याचा फरक नाही पडत आता. कारण मला हे नातं नकोच आहे. ते नको होतं म्हणूनच तर आम्ही ते तोडलं. माझा संसार होऊ शकला नाही हे दुःख आहे. पण मी एका टॉक्सिक माणसापासून आणि नात्यापासून दूर झाले याचं बरंही वाटतंय मला. आणि आता मला कोणत्याही नात्यात अडकायचं नाही. मला माझ्या कंपनीची सवय झाली आहे आणि हळूहळू आता ती आवडूही लागली आहे. आता संसार, नवरा, त्या जबाबदाऱ्या, त्या अपेक्षा नको वाटतं रे सगळं. माझं लाईफ मी मस्त एन्जॉय करते, रिद्धी म्हणाली. अगं, पण आयुष्यभर एकट्याने राहणं सोपं नाही. आणि आपल्या समाजात स्त्रीसाठी तर अजिबात नाही. बाहेर सगळेजण त्रास द्यायला टपलेले असतात. विकारी पुरुषांच्या विखारी नजरा, बायकांचे तिखट टोमणे. अजून किती वर्ष सहन करणार आहेस? त्याने विचारलं. इतकी वर्ष सहन केलं ना, मग पुढेही करीन, निर्धाराने ती म्हणाली. ऐक ना, मी काय सांगतोय ते. तुषारचा मला फोन आला होता. त्याला तुला एकदा भेटायचं आहे, गंभीरपणे हर्षद म्हणाला. अच्छा, यासाठी आला होतास तर तू? आणि तो तुला कुठे भेटला? तू त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेस हे बोलला नाहीस कधी? रिद्धीचा स्वर आता कडबड झाला होता. शांतपणे सगळं ऐकून घेणार असशील तरच सांगतो. मी त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो. माझा कॉन्टॅक्ट त्याने कुठून तरी मिळवला. 2 दिवसांपूर्वी मला फोन केला होता. त्याच्या वागण्याचा त्याला पश्चाताप झाला आहे असं म्हणत होता. त्याला तुला एकदा भेटायचं आहे. त्याने तुला फोन केले, पण तू त्याचा नंबर ब्लॉक करून टाकला आहेस. म्हणून मग नाईलाजाने त्याने मला फोन केला. हर्षदने सगळं खरं सांगून टाकलं. ते सगळं ऐकून रिद्धीचं डोकं दुखू लागलं. कपाळ चोळत ती म्हणाली. 7 वर्षांनी वागण्याचा पश्चाताप झाला? 7 वर्ष हर्षद, 7 वर्ष. कसं विसरू सगळं मी? लग्नाचे ते 6 महिने माझ्यासाठी एक मोठा ट्रॉमा होता. तुषारचं प्रेम कुठे सुरू व्हायचं, कुठे संपायचं, त्याचा पझेसिव्हनेस कुठे सुरू व्हायचा, पझेसिव्हनेस कुठे संपायचा आणि संशय कुठे सुरू व्हायचा हे कधी कळलंच नाही मला.
ते सगळं झेलणं माझ्यासाठी किती अवघड होतं हे तुला माहीत नाही का? प्रत्येक घटनेचा तू एकमेव साक्षीदार होतास. बोलता बोलता रिद्धी लालबुंद झाली. तिच्या पाठीवर हलकेच थोपटत हर्षद म्हणाला, शांत हो ना. मला सगळं ठाऊक आहे. ज्या भावनांच्या हिंदकाळ्यातून तू जात होतीस ते सगळं मी पाहिलंय. तुझा मनस्ताप, भीती, चिडचिड सगळ्याचा मी साक्षीदार होतो ना. कदाचित जबाबदार होतो. एवढं बोलून तो गंभीर झाला. हर्षद प्लीज यार, आता या गिल्टमधून बाहेर पड. तुझ्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त झालेला नाही आहे. किती वेळा सांगू तुला मी? रिद्धी म्हणाली. पण तरीही वाईट तर वाटतंच ना. माझं सगळं सुरळीत चालू असताना तुला एकटीला पाहिलं ना की अपराधी वाटतं, वाईट वाटतं. निदान तू दुसऱ्या कुणाबरोबर लग्न करून सुखी राहिली असतीस तरी ठीक होतं. पण तू त्यालाही नाही म्हणालीस. याच गोष्टीवरून वाद झाले म्हणून तू आईबाबांपासून वेगळी राहतेस. आता या सगळ्याचं प्रेशर मला येणार नाही का? हर्षद म्हणाला. हर्षद, थांब थांब जरा. यातले सगळे मुद्दे वेगवेगळे आहेत. तू या सगळ्याची सरमिसळ का करतोयस? लग्नाचा पहिला डाव उधळल्यानंतर मला लग्न आणि नवरा या दोन्ही गोष्टींचा फोबिया झालाय. कुणाच्या बंधनात अडकणं, कर्तव्य पूर्ण करणं, अपेक्षा पूर्ण करणं, हाजी करणं नको वाटतंय मला आता. म्हणून मी दुसरं लग्न नाही केलं. आई बाबा फोर्स करत होते. ते म्हणाले तुझ्या मागे भाऊ बहीण आहेत, त्यांचा तरी विचार कर. दोघांच्या लग्नाचा प्रॉब्लेम होईल. त्यांच्या दृष्टिकोनातून ते कदाचित बरोबर असतील. पण माझी भीती, माझं मन, माझं दुःख त्यांनी कधी समजून घेतलं नाही. मी तिथे राहिले असते तर सगळ्यांनाच माझी अडचण होणार होती. म्हणून मला घर सोडावं लागलं. या सगळ्याचं तुला प्रेशर घ्यायची काय गरज? उगीच नको त्या गोष्टींचा स्ट्रेस घेत जाऊ नकोस. माझ्या आयुष्यात मी अगदी खुश आहे, आनंदी आहे. मुळात लग्न म्हणजे सर्वस्व असं आता मी मानणं सोडून दिलंय. भराभर ती बोलत होती. पण एकटीने राहायचा हा पर्याय तू लग्न मोडल्यानंतरच निवडलास ना. म्हणजे तुला लग्न करायचं होतं, संसार करायचा होता. पण तो मोडला आणि त्याला कुठेतरी मी कारणीभूत झालो. या सगळ्याचं मला वाईट वाटतंय. तुला दुसऱ्या कुणाबरोबर लग्न करायचं नसेल तर ठीक आहे. पण तुझ्या तुषारबरोबरच्या नात्याला आणखीन एक चान्स द्यायला काय हरकत आहे? पुन्हा एकत्र यायचं की नाही यायचं हा सर्वस्वी निर्णय तुमचाच असणार आहे. पण निदान भेटायला काय हरकत आहे? तो काय म्हणतो ते ऐकून तर घे. त्याचंही काहीतरी म्हणणं असेल, त्याला काहीतरी सांगायचं असेल म्हणून भेटण्यासाठी धडपडतोय तो. कदाचित तो बदलला असेल, पूर्ण बदलला असेल. त्याला खरोखरच त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला असेल. मला खात्री आहे निश्चितच तो तुला खूप मिस करत असणार. तो जे काही वागत होता ते चुकीचं असलं तरी तो तुझ्यावर अतोनात प्रेम करतो. ही गोष्ट नाकारता येत नाही ना. मी सांगतो म्हणून एकदा तरी भेट प्लीज. रिद्धी शांत झाली. मी जेवण वाढायला घेते, नंतर ठरवू काय करायचं ते. दोघांसाठी तिने जेवण प्लेटमध्ये वाढून घेतलं आणि मग हर्षदने बायकोला व्हिडिओ कॉल लावला. नीलमशी आणि पिल्लूशी बोलून रिद्धीला छान वाटलं. पुढच्या वेळेस तिघांनीही जेवायला यायचंय असं नीलमकडून तिने वचन घेतलं. जेवण झाल्यानंतर हर्षदनेही मग निरोप घेतला. मग तुषारचा फोन आला तर काय सांगू? निघताना त्याने पुन्हा एकदा खडा टाकून पाहिला. भेटेन असं सांग. ती असं म्हणताच हर्षदच्या चेहऱ्यावर आनंदाची लाली पसरली. थँक्यू माझ्या शब्दाचा मान राखल्याबद्दल. बाय म्हणत तो निघून गेला. हर्षद तर निघून गेला पण रिद्धीची झोपमोड करून. आपण आनंदी असल्याचा जो खोटा मुखवटा तिने चढवला होता तो गळून पडला. मन शांत होईपर्यंत तिने रडून घेतलं. सगळं तिला स्पष्ट आठवलं. तुषार आणि तिचं अरेंज मॅरेज. फोटो पाहूनच ती त्याच्या प्रेमात पडली होती. नकार देण्यासारखं काही नव्हतं. चांगली नोकरी, शिकलेला होता. बहिणीचंही लग्न झालं होतं. घरात तो आणि आई. त्यांच्याकडून सुद्धा पसंती आली आणि मग लग्न ठरलं. तिला आठवलं पहिल्यांदा भेटायला ती तुषारला गेली होती ती संध्याकाळ. मूनलाईट कॅफेमध्ये त्यांची पहिली डेट. तुषार खूप रोमॅन्टिक होता. त्याने तिच्यासाठी फुलांचा बुके आणला होता. गप्पा छान रंगल्या होत्या. मध्येच ऑफिसमधून तिच्या एका कलिगचा फोन आला. 1 मिनिट, हा फोन तेवढा घेते असं म्हणत तिने विनोदचा फोन उचलला. काय रे विनोद, काही अडचण आहे का? पलीकडून विनोदने त्याचं काम सांगितलं. ओके, नो प्रॉब्लेम. मी रात्री गेल्यानंतर तुला समजावून सांगते. व्हिडिओ कॉल कर ना तू. बाय. एवढंच तिचं संभाषण. पण तुषारने त्याच्यावर तिला 50 प्रश्न विचारले. हा विनोद कोण आहे? ऑफिस सुटल्यानंतर याचं काय काम? रात्री व्हिडिओ कॉल करून काय दाखवणार आहेस? असे चित्र विचित्र घाणेरडे प्रश्न त्याने विचारले.
पहिल्या भेटीतच हा माणूस असा काय वागतोय, असा काय बोलतोय, असं तिला झालं. हॉटेलमध्ये त्याचा आवाज चढत होता. सगळ्यांसमोर तमाशा नको म्हणून बिल देऊन ती पटकन बाहेर आली. तेवढ्यात तुषारने तिचा हात घट्ट पकडला. एवढा घट्ट की तिचं मनगट जणू त्याने आवळलं. काय करतोयस? तिने हात झटकला. तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही. बरं झालं हे सगळं आत्ताच समोर आलं. मला आता पुढे काही बोलायची इच्छा नाही, असं म्हणून ती रिक्षा करून सरळ घरी आली. तिचा चिडलेला चेहरा पाहून आई बाबा दोघे काळजीत पडले. सगळी हकीकत ऐकून आई एवढंच म्हणाली, अगं काहीतरी गैरसमज झाले असतील. तू त्यांना नीट समजावायचंस ना की विनोद तुझा फक्त सहकारी आहे म्हणून. त्या क्षणी रिद्धीला तुषारच्या वागण्यापेक्षा आईचा जास्त राग आला होता. आपल्यावर विश्वास नसणाऱ्या माणसाला आपण काय समजावत राहायचं? हा कसला व्यवहार? बाबांनीही काही वेगळं सांगितलं नाही. लग्न म्हटलं, संसार म्हटला आणि मुख्य म्हणजे नवरा बायकोचं नातं म्हटलं की असे छोटे मोठे गैरसमज होत राहतात. अगं नवऱ्याला फार त्रास होऊ द्यायचा नाही. आपण त्याचे गैरसमज दूर करायचे, त्याला पटवून घ्यायचं. तुषारला फोन करून सॉरी बोल, ते म्हणाले. ते सगळं ऐकून तर रिद्धी हतबद्ध झाली. आई बाबा आपल्याला समजून घेतील असं तिला वाटलेलं, पण तिचं म्हणणं, तिचं मन त्यावेळेस कोणीच समजून घेतलं नाही. उलट तूच नमतं घे असा सल्ला तिला दिला. तेवढ्यातच बाबांच्या मोबाईलवर तुषारचा फोन आला. रिद्धीने माझ्याबद्दल मोठा गैरसमज करून घेतलाय बाबा. मी तिची गंमत करत होतो, असं तो म्हणाला. त्याच्या भूलथापांना बाबा भुलले किंवा भुलण्याचं नाटक तरी केलं. रात्री तुषार रिद्धीसाठी गिफ्ट घेऊन घरी आला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. सॉरी ना रिद्धी, चुकलं माझं. पण तुझा वेळ आता दुसऱ्या कुणाला तरी तू देतेस हे मला सहन झालं नाही. पण पुन्हा असं नाही होणार, प्रॉमिस. एक संधी दे. त्यानंतर रिद्धी थोडी शांत झाली. आठवड्यानंतर दोघांचा साखरपुडा झाला. 15 दिवसांनी लग्न. नव्याची नवलाई संपली. त्याचा खरा स्वभाव बाहेर येऊ लागला. कधी कधी तो इतकं प्रेमाने बोलायचा की रिद्धीला स्वतःच्या नशिबाचा सेवा वाटायचा. पण क्षणात त्याचं तेच प्रेम त्याचा पॉझिटिव्हनेस होऊन जायचं. अगदी तेही सहन केलं तर त्यापुढे त्याचं रूपांतर कधी संशयात होईल हे तिला कळायचं नाही. संशयाचं भूत ज्या माणसाच्या मानगुटीवर बसलेलं असतं तो माणूस नेहमीच पछाडलेला असतो. त्यानंतर एका मागोमाग एक असे अनेक प्रसंग आले. रिद्धीच्या चुलत बहिणीच्या लग्नात तिच्या चुलत भावाने तिच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढला तेव्हा तुषार चिडला. तिने त्याच्या बहिणीच्या मिस्टरांना शेक हँड करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा तो चिडला. त्याच्या मित्राने लग्नावरून तिची थोडी मस्करी केली तेव्हाही तो चिडला. मुलांची कसं बोलायचं, कसं वागायचं कळत नाही का तुला? नवरा सोडून सगळे पुरुष एकसारखेच असतात, आपण मर्यादित राहायचं, तो म्हणाला. रिद्धी शिकलेली होती, 4 चौघात वावरणारी होती. असं संकोचून राहणं तिला जमत नव्हतं. संसार टिकवण्यासाठी तिने तसा प्रयत्न केलाही, पण त्याचा विचित्रपणा वाढत राहिला. ड्रेसवर व्यवस्थित ओढणी घ्यायची, साडीचा पदर अंगभर झाकून घ्यायचा, पुरुष मंडळी घरी आली की सारखं आत बाहेर करायचं नाही, ऑफिसमध्ये कोणत्याही पुरुष सहकार्याला आपला नंबर द्यायचा नाही, ऑफिसमध्ये पिकनिक पार्टी काहीही अटेंड करायचं नाही, अशी अनेक बंधनं त्याने घातली. तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करीन, तुझ्या सगळ्या हौशी मी भागवीन, असं म्हटलं की झालं त्याचं काम. तो तिला फिरायला घेऊन जात असे, हॉटेलमध्ये घेऊन जात असे, पण सतत भीती. पटकन कोणी ओळखीचं भेटलं, कोणी मित्र, कोणी पुरुष सहकारी काही बोललं तर याचा कधी मूड जाईल आणि हा कधी काय बोलेल, कधी काय वागेल याचा नेमच नाही. असं रडत कुढत भीत भीत जगायचा तिला कंटाळा आला होता. सासूबाई त्यांच्यामध्ये कधी पडल्या नाहीत. आईबाबांना सांगायला जावं तर उलट ते हिलाच समजावून घरी परत पाठवत असत. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा तिच्या बालमणीचा मित्र हर्षद कामासाठी दिल्लीला असल्यामुळे तिच्या लग्नासाठी येऊ शकला नव्हता. मुंबईत जेव्हा तो परत आला तेव्हा तिच्या घरी जाऊन त्याने तिची भेट घेतली होती, तिला गिफ्ट दिलं होतं. त्याचं ते मोकळं ढाकळं वागणं पाहून तुषारने हर्षदवरून तिचा संशय घेतला. काही बाही बोलला, तेव्हा मात्र रिद्धीला सहन झालं नाही. तीही मग उलटून बोलली, त्या एका परपुरुषासाठी तू माझ्याशी वाद घालतेस, असं म्हणून तुषारने तिच्यावर हात उचलला आणि मग तिने ते घर सोडलं ते कायमचंच. सगळ्या विचारानेच रिद्धीच्या अंगावर काटा आला. आपण तुषारला भेटायचा जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे? तो निर्णय आपण स्वतःसाठी घेतलाय की तुषारसाठी की हर्षदसाठी? हर्षद म्हणत होता त्याप्रमाणे तुषार खरोखरच बदलला असेल का? त्या भेटीने खरंच काही फायदा होईल का? माणसाचं आयुष्य कडू गोड आंबट तिखट सगळ्या आठवणींनी भरलेलं असतं. तिच्या मनात तुषारच्या
जशा कडू आठवणी होत्या तशा गोड आठवणीसुद्धा होत्या. साधं बोट कापलं म्हणून तासभर फुंकर घालणारा तुषार, तिला ताप आला म्हणून रात्रभर जागणारा तुषार, एखादी गोष्ट तिला आवडली की पुढच्या क्षणाला ती गोष्ट तिच्या हातात आणून देणारा तुषार, तिच्या सौंदर्याचं हुशारीचं कौतुक करणारा तुषार तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेला. त्याचा ओव्हर पॉसेसिव्हनेस आणि त्यातून निर्माण होणारा संशय सोडलं तर तक्रारीला जागा नव्हती. लिंबाचा एक थेंब जसं पातेलभर दूध नासवतो तसंच संशयाचा एक किडा संसार नासवतो. परिस्थितीने होरपळल्यानंतर जशी ती अधिक समजूतदार आणि अधिक संयमी झाली होती तसाच तुषारचा स्वभावही बदलला असेल का असं तिला वाटू लागलं. मनात एक आशेचा किरण निर्माण झाला. आयुष्याची ही 7 वर्ष रिकाम्या जागेसारखी रीती पडून होती. कदाचित या भेटीने ती जागा भरली जाईल अशी तिला आशा वाटू लागली. तिच्या बरोबरच्या मुलींचे मैत्रिणींचे भरलेले संसार पाहताना आपण एकटे आहोत, आपल्याला एका पार्टनरची गरज आहे असं आतून तिला नेहमीच वाटे. पण तुषार सोडून तिने कधी दुसऱ्या पुरुषाचा विचार केला नाही. त्यामुळेच पार्टनर नावाची ती जागा तिच्या आयुष्यात अजूनही रिक्तच होती. समाजात वावरताना मात्र आपण किती आनंदी आहोत, एकटे असलो तरी स्वावलंबी आहोत, खुश आहोत हा मुखवटा चढवावा लागे. एकांतात मात्र हा मुखवटा गळून पडे. या मुखवट्याचा तिला कंटाळा आला होता, पण त्या कंटाळ्याला आता पर्याय नव्हता. पण कदाचित नियतीनेच तो मुखवटा फेकून देण्याची तिला एक संधी दिली होती, म्हणूनच ती नाकारू नये असं तिला वाटून गेलं. कोणतेही पूर्वग्रह मनात न धरता तिने तुषारला भेटायचं ठरवलं. वेळ ठिकाण हर्षदनेच ठरवलं. कॅफे मूनलाईट, शनिवारी संध्याकाळी 6 वाजता. नेहमीचे पॅन्ट ट्राउझर घालून जो एक बोल्ड लुक तिला आला होता तो तिला टाळायचा होता. म्हणूनच ठेवणीतली हलक्या पिस्ता रंगाची साडी तिने बाहेर काढली. स्लीवलेस ब्लाऊज घालताना तिचं मन जरा चाचरलं. मागे एकदा असाच स्लीवलेस ब्लाऊज घातला होता तेव्हा तुषारने तिचा दंड जोरात आवडला होता. असे कपडे फक्त माझ्यासमोर घालायचे असं ठणकावून म्हणाला होता. पण यावेळेस तिने घालायची हिंमत केली. आतून तिला विश्वास वाटत होता की तुषार बदलला आहे. हलकीशी पावडर, पुसटशी लिपस्टिक, केसाला क्लच, हातात मोत्यांची पर्स घेऊन ती बाहेर पडली. हॉटेलपर्यंत तरी हर्षदने यावं म्हणजे तिचं मनोधैर्य खचणार नाही असं तिला वाटत होतं. पण हर्षदने तिला समजावलं होतं, काही प्रॉब्लेम आला तर मी तुझ्या पाठीशी आहे, पण आता तूच हिंमत केली पाहिजेस, अगदी सुरुवातीपासून. ऑटोतून उतरून ती कॅफेमध्ये गेली. इकडे तिकडे पाहत असतानाच लांबूनच तुषारने हात केला. तिने नीट निरखून पाहिलं. थोडंसं वजन वाढलं होतं, किंचित केस सफेद झाले होते, बाकी जसा होता तसाच होता. तिला आवडतो त्या रंगाचा चेक्सचा शर्ट घालून आला होता. बऱ्यापैकी मॅच्युअर्ड आणि तेवढाच हँडसम दिसत होता. त्याला पाहून खरं तर तिला खूप आनंद झाला, पण उतावीळपणाने तिने तो चेहऱ्यावर दाखवला नाही. छोटासाच हाय करत ती पुढे गेली. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा मोठी स्माईल होती. कितीतरी वेळ तो तिच्याकडे पाहत होता. बस ना, कशी आहेस? मधाळ आवाजात त्याने विचारलं. कशी असणार? तू नसताना कशी असणार असं तिला विचारायचं होतं, पण ठीक आहे एवढं म्हणून ती शांत झाली. जशी होतीस तशीच आहेस, सुंदर सडपातळ, त्याने कॉम्प्लिमेंट दिली. ती हसली. आई कशी आहेत? तिने विचारलं. गेल्या वर्षी वारली, तुटकपणे तो म्हणाला. ओ, आय एम सॉरी, मला माहीत नव्हतं. ऐकून तिलाही जरा वाईट वाटलं. तू तुझ्याबद्दल सांग ना, अजूनही तिथेच जॉब करतेस? त्याने विचारलं. नाही, आता अंधेरीला आहे. आणि तू? मी तिथेच आहे. खरं तर तू सोडून गेल्यानंतर सगळं तिथल्या तिथेच आहे. त्याचा आवाज कापरा झाला. मी सोडून नाही गेली, मला सोडून जायला तू भाग पाडलंस. शांतपणे बोलायचं असं ठरवूनसुद्धा तिच्या मनातला राग बाहेर आलाच. सॉरी, चुकलं माझं. तुझ्यावर चिडायला किंवा हात उगारायला नको होता मी. 100 वेळा सॉरी. तेव्हा तरुण होतो, रक्त गरम होतं, चिडचिड व्हायची खूप. पण आता शांत झालो आहे. हसत त्याने विचारलं. दुसऱ्या लग्नाचा विचार नाही केलास? त्याने विचारलं. इच्छा आणि गरज दोन्ही वाटलं नाही, ती म्हणाली. का? त्याने पुन्हा विचारलं. कारण स्त्रियांचं मन भुंग्यासारखं समर्पण करणारं असतं, फुलपाखरासारखं या फुलावरून त्या फुलावर जाणारं नसतं, ती म्हणाली. ती अजूनही आपल्याशीच एकनिष्ठ आहे हे ऐकून तुषारला आनंद झाला. रिद्धी, माझंही मन फक्त तुझ्यातच अडकलं आहे. खरंच सांगतो, तू गेल्यानंतरही
दुसऱ्या कोणत्याच मुलीचा कधी विचारही मनात आला नाही. मी रागावलो, चिडलो, पण शेवटी माणूस आपल्या हक्काच्या माणसावरच चिडतो ना. पण चुकलं माझं. यानंतर मी असं कधीच वागणार नाही. एक शेवटची संधी दे ना. हा 7 वर्षांचा काळ आयुष्यातून पुसून टाकूया. पुन्हा नव्याने सुरुवात करू. मला माफ कर. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. मला तुझ्याबरोबर जगायचं आहे. त्याचा कंठ दाटून आला होता. पश्चातापाची झळ त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. तो रडवेला झाला होता. मग मात्र रिद्धीचा बाण सुटला. बास रे आता. उगीच मीही इमोशनल व्हायला लागले. खरं तर हे 7 वर्ष मीही काही सुखात नव्हते. जशा तुझ्या चुका झाल्या तशा माझ्याही काही चुका झाल्या असतीलच की. पण आता आपण आयुष्याच्या एका वेगळ्या टप्प्यावर आहोत. काळाबरोबर आपण अधिक समजूतदार झालो आहोत. तेव्हा आपल्या नात्याला आणखीन एक संधी मिळायला हवी असं मला वाटतं. खरंच सांगतेस रिद्धी? खूप अपेक्षेने त्याने विचारलं. ती हो म्हणाली. त्याला खूप आनंद झाला. तिलाही खूप आनंद झाला. आता बघच, जगातली सगळी सुखं तुझ्या पायाशी आणून ठेवतो की नाही. त्याने वेटरला हाक मारली. अरे 1 चीज पिझ्झा आणि 2 हॉट चॉकलेट घेऊन ये. त्याचा उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता. मला चीज पिझ्झा आणि हॉट चॉकलेट आवडतं, अजूनही लक्षात आहे तुझ्या? तिने मुद्दामून विचारलं. तुला रसमलाई आवडते, पिवळ्या गुलाबाची फुलं आवडतात, पिस्ता रंगाचा ड्रेस आणि साडी आवडते, दम बिर्याणी आवडते, दुधातला चहा आवडतो, वाळूवर बसून वाळूचे मनोरे बांधायला आवडतात, समुद्राच्या लाटांमध्ये उभं राहायला आवडतं, फोटो काढायला आवडतात, माझ्या हातात हात घालून फिरायला आवडतं. हो ना? एकही गोष्ट विसरलो नाही मी. ती भारावली. त्याच्या आवडीनिवडी तरी ती कुठे विसरली होती. त्याने पिझ्झाचा एक घास तिला भरवला. तिनेही भरवला त्याला. सगळं सुख भरभरून मिळालं होतं. यानंतर आता कोणतंच सुख तिला नको होतं. तिला फक्त त्याच्याबरोबर जगायचं होतं. त्याने तिचा हात हातात घेतला. यावेळेस न सोडण्यासाठी. 7 वर्ष कशी काढली काय सांगू. आई गेल्यानंतर खूपच एकटा झालो. पण आता मात्र सगळं भरून पावल्यासारखं वाटतंय. तू घरी आलीस ना की आपण घर रिनोव्हेट करून घेऊ. तू म्हणशील तसा रंग, तू म्हणशील तसं फर्निचर, तू म्हणशील तसे पडदे लावून घेऊ. सुंदर सजलेल्या घराचं चित्र तिच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. तिच्याही नकळत त्याच्या हाताची पकड तिने घट्ट केली. सगळं छान झालं होतं. तिच्या मनात विचार आला. बरं झालं ना आपण हर्षदचं म्हणणं ऐकलं. इथून गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्यालाच थँक्स म्हणायला हवं. मला वाटलं नव्हतं तू येशील. देवाचे खूप आभार. तिचे दोन्ही हात हातात पकडत तो म्हणाला. देवाचे आभार तर आहेतच, पण हर्षदचे सुद्धा आपण आभार मानायला हवे. खरं तर भेटायची मला भीतीच वाटत होती. पदरी निराशा पडेलच की काय असं वाटत होतं. पण त्याने खूप छान पद्धतीने समजावलं. म्हणून मग इथे यायचं ठरवलं मी. आता पहिल्यांदा जाऊन त्याला थँक्स म्हणणार आहे मी. ती असं म्हणताच अचानक काय झालं कुणास ठाऊक. त्याच्या हाताची पकड सैल झाली. त्याचा चेहरा कसानुसा झाला आणि त्याचा राग उसळून बाहेर आला. अजूनही तू आहेस का आपल्यामध्ये? रिद्धी, आता आपण ठरवलं ना नव्याने संसार करायचा, नव्याने सुरुवात करायची. आता आपल्या दोघांमध्ये हर्षद बिरषद कुणी नको, फक्त तू आणि मी. रिद्धीला त्याच्या बोलण्याचं आश्चर्य वाटलं. आपण सुधारल्याचा दावा काही क्षणांपूर्वीच हा माणूस करत होता ना. अचानक हा बदलला. अरे तुषार, काय बोलतोयस? आपल्या नात्यामध्ये हर्षद केव्हाच नव्हता. पण तुटलेलं नातं पुन्हा जुळवायला त्याला तूच मध्ये आणलंस ना. ती म्हणाली. हो आणलं, पण निव्वळ नाईलाज म्हणून. पण तुझं बस कर ना आता. काय सारखं हर्षद 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 लावलंस? मला वाटलं तू बदलली असशील, पण नाही. परपुरुषांचेच गोडवे गायची तुझी हौस अजून फिटली नाही. त्याचा आवाज चढला होता. एवढा वेळ समजूतदारपणाचा, मोकळेपणाचा जो मुखवटा त्याने चढवून ठेवला होता तो क्षणार्धात गळून पडला. रिद्धीचे हातपाय लटपटू लागले. उंच उंच बांधलेला वाळूचा मनोरा एका मोठ्या लाटेने कोसळून जावा असं तिचं झालं. तुषार, काय बोलतोयस तू? मला वाटलेलं तू बदललास. पण नाही, तू आहे तसाच आहेस. तुझ्या मनात अजूनही तेच घाणेरडे विचार, तेच संशयाचं भूत तसंच आहे. संशय हा तुझा स्थायी स्वभाव झाला आहे. याचमुळे तर आपण वेगळे झालो होतो ना रे. तू पुन्हा पुन्हा तेच वागतोयस. रागारागाने ती म्हणाली. पण मी संशय घ्यावा असं तू तरी का वागतेस? तू सुद्धा पुन्हा पुन्हा तेच वागतेस. त्याचाही आवाज चढला होता. ते सगळं तिला सहन झालं नाही. ती बोलून गेली. मला वाटतं आपलं नातं पुढे नेण्यात काहीच अर्थ नाही. आपण इथेच थांबूया. तिच्या या बोलण्यावर तो सटपटला. अगं चिडू नकोस लगेच. पण तुला कळत कसं नाही?
मी तुझ्यावर एवढं प्रेम करतो की तुझ्या तोंडून दुसऱ्या कोणत्या पुरुषाचं नाव मला सहन होत नाही, नाही आवडत मला. खूप प्रेम करतो मी तुझ्यावर. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मला तुझी गरज आहे, कळवळून तो बोलू लागला. क्षणभर तिला त्याची दया आली. ती शांत झाली. हे बघ तुषार, इथे येताना माझ्या मनात एक वेगळं चित्र होतं. बदललेल्या तुषारचं चित्र होतं. तू बदललास हे खरं आहे. तू माझ्यावर अधिक प्रेम करू लागला आहेस, हेही खरं असेल. तुला मला जगातली सगळी सुखं आणून द्यायची आहेत. अरे पण तुला हे कळतच नाही आहे की मला जगातली सुखं नकोत, तर मला सुखाने जगायचं आहे. माझ्यावर खूप जास्त अगदी वेड्यासारखा प्रेम करणारा तुषार नको आहे मला. माझं मन आणि स्वातंत्र्य जपणारा तुषार हवा होता मला. नवरा आणि बायको यांच्या पलीकडेही मित्रमैत्रिणी, सहकारी अशी इतरही नाती असतात आणि ती तेवढ्याच ग्रेसफुली आपण ॲक्सेप्ट करायची असतात. हा एवढा साधा सोपा बदल तुझ्याकडून आणि या नात्याकडून अपेक्षित होता मला. पण तसं नाही घडत आहे रे. काहीतरी चुकतं आहे आणि या चुकलेल्या परिस्थितीत जर आपण एकत्र आलो तर मागे झालेल्या सुखांचीच पुन्हा पुनरावृत्ती होणार आहे. खरंच आपण पुढे नको जायला. रिद्धीचा आवाज दाटून आला. असं नको ना म्हणू. तू म्हणत असशील तर हर्षदचा विषय पुन्हा डिस्कस करणार नाही मी. मग तर झालं. पण मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मला गरज आहे तुझी. तिचा हात पुन्हा हातात घेत तो म्हणाला. जवळजवळ तो रडायला आला होता. रिद्धीने त्याला शांत केलं. माझी एक गोष्ट ऐकशील तुषार, सध्या तुला माझी गरज नाही आहे. सध्या तुला आत्मपरीक्षणाची गरज आहे. एका चांगल्या काउन्सिलरची गरज आहे. कदाचित एका चांगल्या मित्राची गरज आहे. माझ्याबद्दल आणि आपल्या नात्याबद्दल तू इतका असुरक्षित का आहेस ठाऊक नाही मला. कदाचित तुलाही ते सांगता येणार नाही. म्हणूनच एखाद्या मित्राची, एखाद्या काउन्सिलरची जरूर मदत घे. संशय हा तुझ्या स्वभावाचा स्थायी भाव झाला आहे, पण तो का झाला आहे जाणून घे आणि स्वभावातून तो जाण्यासाठी प्रयत्न कर. पण या अशा गोंधळलेल्या परिस्थितीत आपण पती पत्नीच्या नात्यात अडकण्यात आता काहीच अर्थ नाही असं मला वाटतं. विषय राहिला हर्षदचा. हर्षदचा विषय तू आज काढणार नाहीस, उद्या काढणार नाहीस, पण तुझ्या मनात अंतर्मनात दाबून राहिलेले अनेक संशयाचे किडे कधी ना कधी वळवळणारच. हर्षद नसेल तर दुसरं कोणी. तुझा होणारा त्रास पाहून मला वाईट वाटते, पण या बाबतीत पत्नी या नात्याने तुला मदत करायला मी असमर्थ आहे. या नात्याच्या बाहेर राहून जेवढा सपोर्ट देता येईल तेवढा मी नक्की देईन. पण आता पुन्हा नात्यात अडकायला नको सांगूस, कारण जे भोगलंय ते पुन्हा नव्याने भोगायची माझ्यात हिंमत किंवा धैर्य आता उरलेलं नाही. मी काय सांगितलं शांतपणे त्याचा विचार कर. त्याचा हात हलकेच थोपटत ती उठली. बिल पे केलं आणि चालू लागली. हातातोंडाशी आलेला घास अचानक कसा उधळला हे तुषारलाही कळलं नाही. त्याचा इगो दुखावला गेला. माझा स्वभाव संशयखोर आहे म्हणून मला काउन्सिलरची गरज आहे. आणि हिचं काय? ही मोकाट फिरणार. नक्की काय चुकतंय? हिचं चुकतंय की माझं चुकतंय? सगळ्या बायका हिच्यासारख्याच असतात आणि सगळे पुरुष माझ्यासारखेच असतात का? का काही बायका मन दाबून जगत राहतात आयुष्यभर? की काही नवरे संशयखोरच नसतात? खरंच मला आत्मपरीक्षणाची गरज आहे का? बहुतेक. तो गंभीर झाला, शांत झाला. दूर दूर जाणाऱ्या रिद्धीकडे तो पाहत राहिला. मागे बॅकग्राऊंड म्युझिक लागलं होतं. सुनो दोस्तों, शक दोस्ती का दुश्मन है, अपने दिल में इसे घर बनाने न दो, कल तड़प ना पड़े याद में जिनकी, रोक लो रूठ कर उनको जाने ना दो, बाद में प्यार के चाहे भेजो हजारों सलाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. ती घरी पोहोचली तेव्हा बिल्डिंग खाली हर्षद उभा होता. सगळं काही ठीक असल्याचा आणि आनंदाचा मुखवटा तिने चेहऱ्यावर चढवला होता. तिला पाहताच तो पुढे झाला. काय गं, झालं का सॉर्ट आऊट? त्याला भली मोठी स्माईल देत ती म्हणाली. हो, व्यवस्थित सॉर्ट आऊट करून आले. म्हणजे पुन्हा लग्न करताय ना तुम्ही? त्याने अपेक्षेने विचारलं. वेडा आहेस का तू? तुला बरं वाटावं म्हणून गेले होते मी. माझं अगोदरच ठरलं होतं. मला नाही रे पुन्हा त्या बंधनात अडकायचं. एकटं जगायला आवडतं मला. माझं आयुष्य मी खूप एन्जॉय करते. म्हणूनच मी त्याला नाही म्हणून आले आणि मी माझा डिसिजन घेतला आहे. आता त्यावर चर्चा नको हं प्लीज. आय होप आता तरी तुझ्या मनातली गिल्ट कायमची निघून गेली असेल. ते ऐकून हर्षद शांत झाला. तुझ्या निर्णयावर तू नक्की खुश आहेस ना? त्याने विचारलं. 100%. माझा चेहराच सांगतोय बघ तसं. बरं चल, कॉफी घ्यायला येतोयस का घरी? तिने विचारलं. आज नको, पुन्हा केव्हा तरी. निघतो मी.
असं म्हणून तो निघून गेला. घरी आल्यानंतर उशीत तोंड खुपसून ती खूप रडली आणि कष्टाने चढवलेला आनंदाचा मुखवटा पुन्हा एकदा गळून पडला.